नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिक्युरिटी गार्ड बोर्ड या डिपार्टमेंटमध्ये सिक्युरिटी गार्ड या पदाच्या जागा निघालेल्या आहेत. त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून तुम्हाला सर्वप्रथम फॉर्म ऑनलाईन भरायचा असतो. त्यानंतर तुम्हाला SMS द्वारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याचप्रमाणे तुमचं थोडक्यात फिजिकल या ठिकाणी होत असते. तर या ठिकाणी पाहता की तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सिक्युरिटी सिक्युरिटी गार्ड बोर्ड आणि लेबर डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये हे सिक्युरिटी गार्ड भरती होणार आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. तर या ठिकाणी आपण थोडक्यात PDF वाचण्याचे प्रयत्न करूया. त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी पाहूया. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यासाठी तुम्हाला Googleमध्ये सर्च करायचं आहे. आपल्या Googleच्या क्रोममध्ये SGBRE registration.in अशा प्रकारे सर्च केल्यावर तुम्हाला पहिल्या लिंकला ओके केल्यावर तुम्ही या सिक्युरिटी गार्ड बोर्ड यांच्या रिक्रुटमेंट पोर्टलवर किंवा यांच्या ऑफिशियली वेबसाईटवर येणार आहेत. या ठिकाणी आल्यावर तुम्ही बरेच या ठिकाणी ऑप्शन दिसतील, परंतु या ठिकाणी एक ऑप्शन दिसतो तुम्हाला हिरव्या कलरमध्ये रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी तुम्ही PDF वाचून जागा वगैरे किती आहेत, काय आहेत हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. कारण की या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये हे जे नोटिफिकेशन तुम्ही पाहत आहे, जाहीर सूचना नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, अशा प्रकारे या ठिकाणी ते नोटिफिकेशन दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण PDF थोडक्यात वाचण्याचे प्रयत्न करूया. समजा तुम्ही या ठिकाणी पाहता की हे PDF दिलेले आहे. हे PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. जर का तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला हे PDF या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील. या ठिकाणी पाहता की तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकाची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याबाबतची कार्यप्रणाली आणि इतर निकष निश्चिती करण्याबाबत. त्यानंतर या ठिकाणी पाहता की महाराष्ट्र शासनाचा उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिज विभाग शासन निर्णय वगैरे अशा प्रकारे या ठिकाणी पाहता. त्यानंतर 27 मार्च 2025चं हे नोटिफिकेशन दिलेलं आहे. या ठिकाणी आपण थोडक्यात तुम्हाला मी महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे, कारण की आपल्याला ऑनलाईन फॉर्मसुद्धा या ठिकाणी भरावा लागेल. या ठिकाणी तुमच्यासमोर एक मुद्दा आलेला आहे की सुरक्षा रक्षकाची नोंदणी करण्याकरता आवश्यक असलेले पात्रता निकष खालीलप्रमाणे. मित्रांनो, याला 18 वर्ष पूर्ण असावे, किमान 35 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. त्यानंतर याला शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे. वर्तमानपत्रात जाहीर प्रसिद्ध झालेल्या दिनांकावेळी उमेदवाराने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तुम्ही जर का 12वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर याला महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजे डोमिसिल सर्टिफिकेट महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे या ठिकाणी थोडक्यात पात्रता तुम्हाला मी सांगितलेली आहे. त्यानंतर याला शारीरिक पात्रता मागितलेली आहे. किमान उंची पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर पाहिजे आणि महिलांसाठी पाहिजे किमान 158 सेंटीमीटर. त्यानंतर वजन आहे 50 किलोग्रॅम आणि महिलांसाठी आहे 45 किलोग्रॅम. छाती मागितली आहे 79 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगून 84 सेंटीमीटर. अशा प्रकारे या ठिकाणी शारीरिक पात्रता दिलेली आहे, एकदम नॉर्मल आहे. त्यानंतर याची मैदानी लेखी चाचणी होणार आहे. मैदानी परीक्षा ही एकूण 100 गुणाची असेल व मैदानी चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी किमान तुम्हाला 50% गुण असणे गरजेचे आहे. म्हणजे 100% 50% ही मैदानी चाचणी राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला 50% गुण मिळवणे गरजेचे आहे. 2 नंबरची अट आहे की मैदानी चाचणीमध्ये अनुत्तीर्ण अर्जदारांची अंतिम गुणवत्ता यादीकरिता विचार केला जाणार नाही. म्हणजे जे विद्यार्थी या ठिकाणी नापास होतील ते यांचा कुठल्याही प्रकारे विचार केला जाणार नाही, सरळ यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर मैदानी चाचणीची एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असलेल्या तो पूर्णांकात ठेवून मैदानाची चाचणी निकाल जाहीर करण्यात येईल. मैदानी चाचणी एकूण 100 गुणाची राहिलेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला उमेदवारांना 1600 मीटर धावणे आहे. त्यानंतर महिलांसाठी 800 मीटर, याचे एकूण तुम्हाला 40 गुण मिळतील. त्यानंतर आहे 100 मीटरमध्ये याचे 30 गुण मिळतील. त्यानंतर गोळाफेक आहे 30. असे तुम्हाला एकूण 40, 50, 60, 70, 80, 90, 100 म्हणजे 100 मार्काचं या ठिकाणी तुमचं फिजिकल राहणार आहे. पुरुषांसाठी 18 मीटर 40 गुण,
आणि 100 मीटर 30 गुण. महिलांसाठी 800 मीटर 40 गुण आणि 100 मीटर धावणे 30 गुण आणि गोळाफेक 30 गुणाचा. अशा प्रकारे या ठिकाणी मैदानी चाचणीचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी 1600 मीटर तुम्हाला कसे धावायचे, काय धावायचे हे टायमिंग याचा दिलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, त्यामुळे मी तुम्हाला जास्त या ठिकाणी माहिती सांगणार नाही. तुम्हाला हे PDF पाहून या ठिकाणी पद्धतशीरपणे अप्लाय करायचं आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तरी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं म्हणजे जर का तुमच्याकडे अतिरिक्त क्वालिफिकेशन असेल, फॉर एक्झाम्पल MSCITला 4 गुण आहेत, NCCला प्रमाणपत्रासाठी 2 गुण, Bला 4 गुण आणि Kला 6 गुण असे NCCचे तुम्हाला अतिरिक्त या ठिकाणी मार्क ठेवलेले आहेत. या ठिकाणी पाहता की टीप दिलेली आहे, अधिकचे गुण हे जास्तीत जास्त 10 गुण या मर्यादेपेक्षा ग्राह्य धरण्यात येतील. अशा प्रकारे या ठिकाणी टिप्स दिलेली आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वाचे मी तुम्हाला मुद्दे सांगितले असून जर का यामध्ये काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे या सर्व गोष्टी आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना या सर्व गोष्टी उपलब्ध असतात. जर का तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी. चला तर आपण आता ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया. सो मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्या रेग्युलर वेबसाईटवर यायचं आहे, जी सांगितली तुम्हाला स्टार्टिंगला. या वेबसाईटला तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी पाहताय की एक रजिस्ट्रेशनचं ऑप्शन पाहता तुम्ही हिरव्या कलरमध्ये. या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अप्लाय हिअर या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल. रजिस्ट्रेशनच्या खाली एक ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे. या ठिकाणी PDFचं ऑप्शन दिसेल. या ठिकाणी अप्लाय नावचं या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय नाव या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर का तुमचं अगोदर या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर या ठिकाणी लॉग इनचं एक ऑप्शन आहे. लॉग इन करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी टाकून लॉग इन करू शकता. तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम एक रजिस्ट्रेशन करून घेऊया. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे फर्स्ट नेम टाकायचं आहे. फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, लास्ट नेम. त्यानंतर या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा ईमेल आय डी. ईमेल आय डी टाकताना पद्धतशीर टाकायचा आहे, कारण की ईमेल आय डी हाच तुमचा लॉग इन आय डी राहणार आहे. म्हणून ईमेल आय डी तुमचा पद्धतशीर टाकणे गरजेचे आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर युजर नेम म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी ईमेल आय डी टाकसाल त्याप्रमाणे या ठिकाणी ऑटोमॅटिकली युजर नेम म्हणून ईमेल आय डी ऑटोमॅटिक या ठिकाणी आपोआप या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर एक तुम्हाला पासवर्ड बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड बनवून सबमिट या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुझं रजिस्ट्रेशन पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. सो जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे वदरची पूर्ण माहिती भरली असून या ठिकाणी एक पासवर्ड बनवला असून आता आपण सबमिट या ऑप्शनला क्लिक करूया. सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही मोबाईल नंबर ऑलरेडी रजिस्टर असं जर का तुमचं येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून फॉरगेट पासवर्ड करून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. आणि जर का अशा प्रकारे ऑप्शन येत नसेल तर तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा मेसेज तुम्हाला येणार आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. चला तर या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया. माझं अगोदर या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यामुळे मी लॉग इन या ऑप्शनला क्लिक करणार आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर लॉग इन आय डीसाठी युजर नेम म्हणून तुम्हाला ईमेल आय डी टाकायला लागेल. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकून या रेड मार्क या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करावं लागेल. रेड मार्क या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. जर का तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल, तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर या ठिकाणी एक फॉरगेटचं ऑप्शन आहे. फॉरगेट या ऑप्शनला क्लिक करून जो तुम्ही मोबाईल नंबर यूज केला त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक जो तुम्ही पासवर्ड बनवला तो पासवर्ड तुमच्या मोबाईलवर शो होणार आहे, टेक्स्ट मेसेज म्हणून येणार आहे. या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर तुम्ही पाहताय की या ठिकाणी एक ऑप्शन दिला आहे, इफ युअर रजिस्टर्ड विथ अस यू विल
रिसीव SMS विथ लॉंगर डिटेल. या ठिकाणी तुम्हाला SMS आलेला असेल. SMS पाहून तुम्हाला पासवर्ड काय आहे तो आलेला असेल. तुम्हाला आता लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला कॅन्सल करायचं आहे. त्यानंतर जो तुम्ही ईमेल ID यूज केला तो ईमेल टाकून पासवर्ड टाकून लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया. या ठिकाणी एक ध्यानात ठेवायचं आहे की जेव्हा तुम्ही फॉरगेट पासवर्ड करसाल त्यावेळेस तुमचा लॉग इन ID म्हणजे जो तुम्ही ईमेल ID वापरला तोसुद्धा तुमच्या टेक्स्ट मेसेज येणार आहे आणि पासवर्डसुद्धा येणार आहे. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी यूजर ID म्हणून ईमेल ID टाकलेला आहे आणि पासवर्ड टाकलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकून तुम्हाला डायरेक्ट लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं नाही. या ठिकाणी जे लाल अक्षरामध्ये टिक मार्क पाहताय तुम्ही, त्या टिक मार्कला तुम्हाला ओके करायचं आहे सर्वप्रथम. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे सक्सेसफुल म्हणजे कॅप्चर सक्सेसफुल मेसेज यायला हवा लॉग इन करण्यासाठी. अशा प्रकारे मेसेज आल्यावर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर आता या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया. लॉग इन ऑप्शनला क्लिक केला. आता आपण आपल्या पोर्टलमध्ये या ठिकाणी लॉग इन झालेला आहोत. हे अप्लाय करायच्या अगोदर तुम्हाला तुमचं प्रोफाईल कंप्लीट करून घ्यावं लागेल. प्रोफाईल कंप्लीट करण्यासाठी क्रिएट अ प्रोफाईलचं एक ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल आपली प्रोफाईल कंप्लीट करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी, किंवा जर का तुम्ही नवीन असाल तर नवीनसुद्धा या ठिकाणी तुम्हाला अशाच प्रकारे फॉर्म भरावा लागेल. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल क्रिएट अ प्रोफाईल या ऑप्शनला. क्रिएट अ प्रोफाईल या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे 11 स्टेपमध्ये तुम्हाला ही प्रोफाईल तुमची कंप्लीट करावी लागेल. फॉर एक्झाम्पल ॲप्लिकंट डिटेल, ॲड्रेस डिटेल, फिजिकली डिटेल, फॅमिली डिटेल, नॉमिनी, एक्सपिरियन्स, क्वालिफिकेशन, डॉक्युमेंट अपलोड आणि बोर्ड चूज म्हणजे तुम्हाला कुठं अप्लाय करायचं आहे. तर त्यानंतर डिक्लेरेशन म्हणजे डिक्लेरेशन आय ॲग्री वगैरे करून त्यानंतर पेमेंट करून तुम्हाला तुमचं या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट करावं लागेल. चला तर आपण या ठिकाणी प्रोसेस करूया. या ठिकाणी जे पहिला कॉलम आहे ॲप्लिकंट डिटेलचा, या ठिकाणी ॲप्लिकंट डिटेलमध्ये तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन करताना जे आपलं नाव या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर इकडल्या पहिल्या कॉलममध्ये दुसरं ऑप्शन आहे इज युअर नेम चेंज. ते या ठिकाणी तुम्हाला नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जर का तुमच्या नावामध्ये बदल असेल तर यस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जेंडर मेल फिमेल जे असेल ते, त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ तुमचा जन्म कुठं झाला. त्यानंतर या ठिकाणी आपला ईमेल ID शो होणार आहे, मोबाईल नंबर शो होणार आहे. आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जे स्टारवाले तुम्ही पाहताय ते भरणे मॅन्डेटरी आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहताय की प्लेस ऑफ बर्थ हे कंपल्सरी नाही आहे. ते तुम्हाला माहीत नसेल तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल, नाही बरं तरी चालेल, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर खाली तुम्हाला खालचं ऑप्शन आहे की मदर नेम आईचे नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इकडे कॉलम आहे की दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला अदर्स डिटेल म्हणून ऑप्शन आहे. आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. असेल तर टाकायचा, नसेल तर नो प्रॉब्लेम, ते मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर मॅरेज स्टेटस आहे अनमॅरिड, मॅरिड. त्यानंतर डोमिसाईल आहे का तुम्हाला यस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन्सला तुम्हाला यस करायचं आहे, नसेल तर नोस ऑप्शन ठेवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचे मदर टंग लिहायचे आहे, मराठी जे असेल ते. त्यानंतर अशा प्रकारे माहिती भरल्यावर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर तुम्हाला जे भाषा अवगत आहेत ते या ठिकाणी तुम्हाला तिन्ही चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रोजेक्ट इफेक्टेड आहे का, असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर खालचं ऑप्शन आहे की एम्प्लॉयमेंट कार्ड, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज इन्फॉर्मेशन. जर का तुम्ही एम्प्लॉयमेंट कार्ड काढलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे आणि येस करून तुमचा एम्प्लॉयमेंट नंबर टाकायचा आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर वगैरे टाकायचा आहे. एम्प्लॉयमेंट नेम म्हणजे तुम्ही कोण्या जिल्ह्यामधून एम्प्लॉयमेंट कार्ड काढलं आहे. तर या ठिकाणी मी नो या ऑप्शन करणार आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर तुम्हाला कॅटेगरीमध्ये इंडियन ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर रिलिजन या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमचे जे रिलिजन असेल हिंदू, मुस्लिम, शीख, या ठिकाणी तुम्हाला ते रिलिजन निवडायचं आहे. फॉर एक्झाम्पल जर हिंदू असेल तर हिंदू या ठिकाणी. त्यानंतर अदरचं सुद्धा या ठिकाणी एक ऑप्शन दिलेलं आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरी, जी तुमची कॅटेगरी असेल ते कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. कॅटेगरी निवडल्यावर तुम्हाला जे तुमची कॅटेगरीमध्ये कास्ट असेल ते कास्ट तुम्हाला या ठिकाणी टाईप करावे लागेल. अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करावं लागेल.
मित्रांनो, अशा प्रकारे मी या ठिकाणी पूर्ण माहिती भरल्यावर सबमिट या ऑप्शनला क्लिक केलं. डाटा शो सक्सेसफुलीचा या ठिकाणी मेसेज येणार आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी समोरचा कॉलम आहे आपला ॲड्रेस डिटेलचा. ॲड्रेसमध्ये तुम्हाला सर्वप्रथम आपले स्टेट, तुम्ही ज्या स्टेटमधून बिलॉंग करता ते स्टेट या ठिकाणी निवडायचं आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून महाराष्ट्राचा प्राणा. त्यानंतर डोमिसिल म्हणजे डिस्ट्रिक्ट, आपला जिल्हा जो असेल तो तुम्हाला निवडा, तालुका. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस फिलअप करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस फिलअप केल्यावर तुम्हाला इकडे परमनंट ॲड्रेसमध्ये जर का तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस अलग अलग असेल, तुम्ही अलग अलग ॲड्रेस निवडू शकता. परंतु जर का कॉरस्पॉन्डिंग ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस एकच असेल तर तुम्हाला सेम ॲज कॉरस्पॉन्डिंग ॲड्रेस या ऑप्शनला क्लिक करून या चेकबॉक्सला क्लिक करायचा आहे. हा ॲड्रेस तुम्हाला फिलअप केल्यावर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचा आहे. त्यानंतर इकडे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुम्ही कुठल्याही मित्राचे, आई-वडिलाचे, भावाचे, बहिणीचे कॉन्टॅक्ट्स म्हणून तुमचं नाव, त्यांचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल नेम ऑफ द कॉन्टॅक्ट पर्सन. तर जनरली आपण आपल्या वडिलाचेच या ठिकाणी नाव टाकायचं आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर त्यांचा ॲड्रेस, आपलाच ॲड्रेस टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे दुसरा. त्यानंतर या ठिकाणी रिलिजन काय आहे, तुम्ही ज्याही कॅन्डिडेटचं नाव टाकाल ते रिलेशन तुम्हाला या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल फ्रेंड, फादर, सिस्टर वगैरे. तर आपण या ठिकाणी फादर हे टाकत असून फादर अशा प्रकारे तुम्हाला रिलिजन टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो जर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती भरलेली असून या ठिकाणी एक ऑप्शन आहे की रेसिडेंटल सिन्स, म्हणजे तुम्ही या पत्त्यावर किती वर्षापासून राहता. तर अशा प्रकारे तुम्हाला ते तुम्ही किती वर्षाचे आहे ते तुम्हाला वर्ष या ठिकाणी टाईप करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो, संपूर्ण डिटेल भरल्यावर सबमिट ऑप्शनला क्लिक कर, डाटा शो सक्सेसफुल अशा प्रकारे मेसेज येणार आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचा जो कॉलम आहे फिजिकली डिटेलचा, यामध्ये तुम्हाला फिजिकलीमध्ये सर्वप्रथम टाकायचं आहे आयडेंटिफिकेशन मार्क. आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे तुमच्या शरीरावर कुठल्या प्रकारे खून आहे. तर फॉर एक्झाम्पल मोल ऑन बॉडी, मोल ऑन फेस, मोल ऑन चेस्ट अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर खाली आहे हाईट किती टाकायची आहे, वेट किती टाकायचे आहे आणि चेस्ट म्हणजे किती आहे, आणि खालचं ऑप्शन आहे फुगून. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण हाईट टाकूया 167 मीटर. जे तुमची हाईट असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर हाईट टाकल्यावर खालचा कॉलम आहे वेटचा, म्हणजे तुमचं वेट किती आहे. तर यांना मिनिमम 50 वेट मागितलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमची चेस्ट किती आहे, फॉर एक्झाम्पल 80 आपण टाकू न फुगवता, आणि फुगून टाकू आपण 85. अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी फिजिकली क्रायटेरिया टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शनला क्लिक करण्याअगोदर तुम्हाला या ठिकाणी टाकायला लागेल आयडेंटिफिकेशन एक मार्क टाकायचे आहे. त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शनला क्लिक कर, डाटा शो सक्सेसफुलचा या ठिकाणी मेसेज येणार आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहत आहे की चौथा जो कॉलम आहे तो आपला फॅमिली डिटेलचा या ठिकाणी तुम्हाला कॉलम भरायचा आहे. फॉर एक्झाम्पल फॅमिली डिटेलमध्ये तुम्हाला ॲड ए फॅमिली डिटेलमध्ये फॉर एक्झाम्पल तुमचे वडिलाचे नाव टाकायचं आहे, फुल नेम. त्यानंतर आईचे नाव टाकायचे आहे. जे तुमच्या घरामध्ये असेल ते तुम्हाला या ठिकाणी ॲड करावं लागेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहता की रिलिजन, जे तुम्ही वर नाव टाकसाल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून फॉर एक्झाम्पल फादर, मदर, स्पोन्स म्हणजे पती पत्नी, ब्रदर, सिस्टर, सन्स, डॉटर आणि सेन्सर्स अशा प्रकारे या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहे. म्हणजे या ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्ही नाव टाकसाल, फॉर एक्झाम्पल पहिले फादर नेम टाकलं, त्या ठिकाणी तुम्हाला मेल सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपले फादरची डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करावी लागेल. त्यानंतर अशा प्रकारे माहिती भरल्यावर तुम्हाला ॲड लिस्ट या ऑप्शनला क्लिक करून जेवढे तुमच्या घरामध्ये मेंबर आहेत ते तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. परंतु तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे की एक जरी मेंबर ॲड करणे गरजेचे आहे, तेव्हाच तुमची या ठिकाणी समोरची प्रोसेस होणार आहे. तर या ठिकाणी आपण एक जण ॲड करू, तुम्ही कितीही या ठिकाणी ॲड करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मित्रांनो, अशा प्रकारे मी या ठिकाणी वाईफ्सची माहिती भरली आहे. त्यानंतर ॲड लिस्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ॲड लिस्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर त्याची माहिती या ठिकाणी खाली शो झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अजून जर का कोणाला ॲड करायचं असेल तर या ठिकाणी नाव टाकायचं आहे. त्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रिलिजन काय आहे, कोण आहे, आई वडील फादर जे असेल ते या ठिकाणी ॲड करून ॲड लिस्ट या ऑप्शनला क्लिक करून
नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मी या ठिकाणी एकच कॅन्डिडेट जोडणार आहे. तुम्हाला कितीही तुम्ही जोडू शकता. नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचा कॉलम आहे हा आपला नॉमिनीचा. तर नॉमिनीमध्ये तुम्हाला जे तुम्ही नाव टाकसाल त्याची या ठिकाणी सेम माहिती भरावी लागेल मागच्यासारखी. नॉमिनीचे नाव, नॉमिनीचा जेंडर, डेट ऑफ बर्थ आणि रिलिजन. या ठिकाणी सर्वच मगासारखी रिलिजन आहे. फादर, मदर, सोन्स, सन्स, डॉटर आणि ब्रदर. अशा प्रकारे नॉमिनीची तुम्हाला माहिती भरल्यावर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करावं लागेल आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. जर का नॉमिनी मायनर असेल म्हणजे लहान असेल तर या ठिकाणी तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे मायनर आहे म्हणून. आणि जर का मायनर नसेल तर तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करावं लागेल नाही. मित्रांनो, अशा प्रकारे मी या ठिकाणी नॉमिनी ॲड केल्यावर नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करूया. नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी समोरचा कॉलम आहे एक्सपिरियन्सचा. एक्सपिरियन्सचा कॉलम ब्लॉक होणार आहे. यामध्ये एक्सपिरियन्स टाकायचं काम नाही. त्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. क्वालिफिकेशन ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्ही सर्वप्रथम आपले जे तुम्ही ज्या स्टेटमधून पास झाला ते स्टेट तुम्हाला या ठिकाणी निवडावं लागेल. त्यानंतर क्वालिफिकेशनमध्ये तुमची जे क्वालिफिकेशन हायेस्ट या ठिकाणी हायेस्ट क्वालिफिकेशन तुम्हाला ॲड करावं लागेल. तुमची 10वी झाली असेल, 12वी झाली असेल तर या ठिकाणी तुम्हाला ॲड करता येणार नाही. हे 1 बाय 1 तुमचं या ठिकाणी हायेस्ट क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल. तर या ठिकाणी मी ग्रॅज्युएशन टाकणार आहे. तुमची 10वी असेल 10वी, 12वी असेल 12वी हे तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे ग्रॅज्युएशन कोण्या प्रकारचं आहे ते या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. जर का तुम्ही 12वी हे निवडलं तर 12वी ऑप्शनला क्लिक करावं लागेल. त्यानंतर 12वी तुमचे कोण्या डिव्हिजनमध्ये तुम्ही पास झाला ते डिव्हिजन या ठिकाणी तुम्हाला निवडावं लागेल. त्यानंतर रिझल्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर रिझल्टमध्ये पास आहे की फेल आहे हे तुम्हाला निवडावं लागेल. पास असेल तर या ठिकाणी पर्सेंटेजचं ऑप्शन येणार आहे. पर्सेंटेज तुम्हाला किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल. पर्सेंटेज टाकताना कधी-कधी या ठिकाणी पॉईंट नंतर 0 घेणार नाही, तर तुम्हाला फक्त 2 डिजिटच या ठिकाणी टाकावं लागेल. त्यानंतर तुमचं जर कॉम्प्युटर झालेलं आहे का? या ठिकाणी तुम्ही कॉम्प्युटर येस केल्यावर तुमचे कॉम्प्युटर कोणतं आहे? MS-CIT आहे की काय आहे? तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. फॉर एक्झाम्पल आपलं जनरली MS-CIT असतोच. जर का तुम्ही कॉम्प्युटर येस केलं तर तुमच्या या ठिकाणी तुमचे 4 मार्क मिळतील तुम्हाला एक्स्ट्रा. परंतु तुम्हाला सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करावं लागेल. त्यानंतर या ठिकाणी खालचं ऑप्शन आहे की अदर क्वालिफिकेशन काय आहे? तर असेल तर या ठिकाणी येस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डिटेल या ठिकाणी भरावी लागेल. अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला या ठिकाणी सबमिट ऑप्शनला क्लिक करावं लागेल. आणि जर का तुमच्याकडे अदर क्वालिफिकेशन नसेल तर या ठिकाणी नो करू शकता. MS-CIT नसेल तर या ठिकाणी तुम्ही नो करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर ही माहिती भरल्यावर तुम्हाला डाटा शो सक्सेसफुलचा मेसेज येणार आहे. तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केलं. आता आपली समोरची स्टेप आहे डॉक्युमेंट्स अपलोडिंगची. डॉक्युमेंट्स अपलोडिंगमध्ये तुम्हाला सर्वप्रथम ॲप्लिकंटचा फोटो, ॲप्लिकंट सिग्नेचर, ॲप्लिकंट आधार कार्ड मॅन्डेटरी नाही आहे, पॅन कार्ड आहे मॅन्डेटरी. त्यानंतर तुमचे डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट 2 पैकी 1. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. त्यानंतर हायेस्ट डिग्री क्वालिफिकेशन म्हणजे जे तुम्ही क्वालिफिकेशन निवडलं हायेस्ट ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागेल. त्यानंतर MS-CIT तुम्ही जर निवडलं असेल तर MS-CIT तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावी लागेल. चला तर या ठिकाणी आपण डॉक्युमेंट्स अपलोड करूया. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देणार आहे. त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचं पेज आहे मेक पेमेंट. या ठिकाणी मेक पेमेंटमध्ये जर का तुमचं पेमेंट होत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी रिफ्रेश करायचं आहे किंवा होम पेजवर यायचं आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्ही या ठिकाणी तुम्हाला होम पेजवर आल्यावर या ठिकाणी पाहता की होम पेजचं ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी क्लिक केलं आपल्या होम पेजवर आपण येणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला समोरचं प्रोसेस करण्यासाठी म्हणजे पेमेंट करण्यासाठी अप्लाय या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. अप्लाय या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी ॲप्लिकेशन फीजचं पेमेंट ऑटोमॅटिकली आलेलं आहे. कारण की आता आपण प्रोफाईल पूर्णपणे कंप्लीट झालेली असून आता फक्त आपली एकच स्टेप राहिली आहे ॲप्लिकेशन म्हणजे पेमेंट फीज करायची. म्हणून या ठिकाणी आपण डायरेक्ट ॲप्लिकेशन पेमेंट फीजवर आलेलो आहोत. जर का त्या ठिकाणी क्लिक करून तुमचं पेमेंट होत नसेल तर तुम्हाला होम पेज किंवा रिफ्रेश करून किंवा लॉगआउट मारूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून अप्लाय या ऑप्शनला क्लिक केल्यावर हे पेमेंट करायचं ऑप्शन येणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला ₹75 ॲप्लिकेशन फी आहे, ₹13 GST आहे, 13.50 आणि अशा प्रकारे एकूण 88.50
रुपये तुम्हाला या ठिकाणी पेड करायचं आहे. सबमिट या ऑप्शनला क्लिक करूया पेमेंट करण्यासाठी. सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला ज्याही प्रकारे पेमेंट करून घ्यायचं आहे त्या प्रकारे तुम्ही पेमेंट करून घेऊ शकता. या ठिकाणी बारकोडच्या सहाय्यानेसुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता, नो प्रॉब्लेम. या ठिकाणी QR कोडचा एक ऑप्शन आहे. QR कोडला ओके करून तुम्ही QR कोड शो करूनसुद्धा किंवा स्कॅन करून पेमेंट करून घेऊ शकता, किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग जे तुम्हाला सोयीनुसार वाटते ते या ठिकाणी पेमेंट करून पुन्हा आपण आपल्या होम पेजवर लॉग इन करूया किंवा ऑटोमॅटिकली आपण लॉग इन होणार आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्या पोर्टलमध्ये आपण लॉग इन झालेलं असून या ठिकाणी पाहता की आपला ॲप्लिकेशन नंबर दिसत आहे. त्याचप्रमाणे अप्लायमध्ये अप्लायचं ऑप्शन गेलेलं आहे. आता तुम्हाला प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला होम या पेजवर यायचं आहे. त्यानंतर माय अकाउंट नावाचं ऑप्शन दिसतं, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्ह्यू ॲप्लिकेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे प्रिंट काढण्यासाठी. व्ह्यू ॲप्लिकेशन या पेजला क्लिक केल्यावर समोर एक अशा प्रकारे एक पुन्हा डॅशबोर्ड ओपन झाला आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन डेट, ॲप्लिकेशन नंबर, स्टेटसमध्ये अप्लाय झालेला आहे. त्यानंतर इकडे पाहता व्ह्यूमध्ये एक डोळ्याचं ऑप्शन आहे, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल प्रिंट काढण्यासाठी. त्या डोळ्याच्या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक प्रिंट तयार झालेली आहे. हे प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे, कारण की जेव्हा तुम्हाला SMS येणार आहे त्यावेळेस हे प्रिंट तुम्हाला सोबत न्यावे लागेल, सोबत डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यावे लागेल, कारण की त्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सोबतच तुमचं फिजिकली एक साथ सोबत होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण महत्त्वाचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओ डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.